प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. भारतात लहान मोठी अशी 600च्या वर डॅश होती. पर्याय आहेत राज्ये, खेडी, संस्थाने आणि शहरे. आणि अचूक उत्तर आहे संस्थाने. भारतात लहान मोठी अशी 600च्या वर संस्थाने होती. नंबर 2, जुनागड डॅश व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. पर्याय औंध, झाशी, वडोदरा आणि हैदराबाद. उत्तर आहे जुनागड, हैदराबाद व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. प्रश्न दुसरा, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 1. जुनागड भारतात विलीन झाले कारण. उत्तर आहे जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. नंबर 2, जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता. नंबर 3, त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला. आणि नंबर 4, त्यानंतर 1948च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले. नंबर 2, भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली कारण. उत्तर आहे निजामाच्या पाठिंब्याने रझाकार नावाची संघटना स्थापन झाली. नंबर 2, या संघटनेने हिंदूवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही अत्याचार केले. त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले. नंबर 3, निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते परंतु निजाम दाद देत नव्हता. आणि नंबर 4 आहे अखेरीस भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. नंबर 3, भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली. कारण आहे काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. नंबर 2, काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले. आणि नंबर 3 आहे 1947च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील 1, संस्थानाच्या विलिनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा. 1. वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. 2. भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले. 3. त्यांच्या या आवाहनाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आपली संस्थाने भारतात विलीन केली. 2. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा. 1. उत्तर 1938मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. निजामाने या संघटनेवर बंदी घातली. 2. हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कांसाठी लढा सुरू झाला. 3. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले.